मला झोप लागत नाही ठीक आहे, तुला का झोप लागत नाही? तर तुम्हाला आठवतंय काही दिवसांपूर्वी तुम्ही या घराच्या बाहेर रात्रभर उभे होतात केवळ ह्या कुटुंबाचा एक भाग बनण्यासाठी, आणि मी रात्रभर तुमच्यासाठी रडत बसले होते घरात. पण मला वाटलंच नव्हतं माझं आयुष्य इतकं बदलून जाईल. मलाही नव्हतं वाटलं. तर कोणीतरी येईल. येऊ दे. सर चला. कुठे? चला ना. आपण कुठे आहे ईशा? सर चला ना. आत्ता? चला, प्रश्न नका विचारू. तर तुम्हाला आठवतंय तुम्ही मला गच्चीत भेटायला आला होता तेव्हा मी अभ्यास करत बसले होते रुपाली बरोबर. आता काहीतरी नुसतं गरमागरम खावंसं वाटतंय ना? हो ना. नूडल्स चालतील का? कसा दिसेल? आणि एवढंच नाही, माझा अभ्यासात मन लागावं म्हणून तुम्ही नूडल्स सुद्धा करून दिले होतात मला. ईशा, आपण एक एक पायरी चढत आता खूप पुढपर्यंत येऊन पोहोचलो. आणि आता आपण एकमेकांच्या आयुष्याचा एक भाग बनलो. मला फक्त तुझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहायचं नाही ईशा. मला असं वाटतं की माझ्यामुळे तुझं आयुष्य बदललं पाहिजे. तू स्वतःच्या आयुष्यात स्वतःचं काहीतरी निर्माण करू शकली पाहिजेस. तुला आनंदीबाई जोशींची गोष्ट माहिती आहे? आनंदीबाईंचं वयाच्या 9व्या वर्षी लग्न झालं. ते सुद्धा त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळरावांबरोबर. पण गोपाळरावांची एक अट होती की मुलींनी लग्नानंतर शिकलं पाहिजे. त्या काळातला समाज कसा होता की ज्या समाजात बाईनी फक्त चूल आणि मूल याच्यातच अडकून पडावं अशी जेव्हा समाजाची रचना होती, त्या काळात गोपाळरावांनी कुठल्याही विरोधाला न जुमानता आनंदीबाईंना शिकायला लावलं. त्यांना शाळेत पाठवलं. प्रसंगी त्यांना कठोर सुद्धा व्हावं लागलं. कठोर म्हणजे? कठोर म्हणजे कधी आनंदीबाईंना मारून, कधी ओरडून, पण आनंदीबाईंना शाळेत पाठवलं. त्यांना इंग्रजी शिकायला लावलं. आणि मग हळूहळू आनंदीबाईंना वाचनाची आवड निर्माण झाली, अभ्यासाची आवड निर्माण झाली. सर, आनंदीबाई जोशी म्हणजे भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर ना? करेक्ट. त्यांनी अमेरिकेतल्या वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया इथे आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण केलं. तुला माहिती त्या डॉक्टर का झाल्या? हो सर, त्यांचं मूल वाचू शकलं नाही कारण त्याला योग्य आणि पुरेशी मेडिकल ट्रीटमेंट मिळू शकली नाही. पण त्या काळात गोपाळराव खंबीरपणे आनंदीबाईंच्या पाठीमागे उभे होते, म्हणून या सगळ्या गोष्टींचा विरोध पत्करून आनंदीबाईंनी शिक्षण पूर्ण केलं. तर फार अशक्य होतं. म्हणजे त्या काळातल्या रूढी, परंपरा, समाजमन या कुठल्याही गोष्टींना न जुमानता त्यांनी जिद्दीने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. आणि याच्यातनं आपण काय शिकतो तर एखाद्या व्यक्तीने जर जिद्दीने आणि चिकाटीने एखादी गोष्ट करायची ठरवली तर तो काही करू शकतो. आणि गोपाळरावांसारखा नवरा असेल
तर कुठलीही स्त्री प्रगती करू शकते. पण सर मला सांगा, आनंदीबाईंच्या ह्या सगळ्या प्रवासात गोपाळरावांचं काय झालं? गोपाळरावांच्या पाठिंब्यामुळेच आनंदीबाईंचं शिक्षण पूर्ण झालं आणि तू सुद्धा तेच केलं पाहिजेस. ते म्हणतात ना, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. तसं यशस्वी ईशा निमकरच्या पाठीमागे तिचा नवरा विक्रांत सरंजामे असावा अशी तुझी इच्छा असच ना? माझा विश्वास आहे तुझ्यावर, सगळं व्यवस्थित होणार. ओके? सर पण आय ट्रस्ट यू. डू यू ट्रस्ट मी? येस सर, आय ट्रस्ट यू टू. इथं काम करण्याची पद्धत तुझ्यासाठी खूप नवीन आहे. हळूहळू सगळं शिकून घ्यायचं. येस सर, मी नक्की शिकेन. तू नक्की करशील, माझा विश्वास आहे तुझ्यावर. थँक्यू सर. ऑल द बेस्ट. Will you marry me? आय विल सर. सर काय आहे? ऍक्च्युली माहीमकर काकांना तुम्हाला हे द्यायचं होतं, पण निघताना अख्खी चाळ जमली होती ना तुमच्या भोवती, म्हणून ते पोचूच नाही शकले तुमच्यापर्यंत. मग त्यांनी मला दिलं. पुन्हा त्यांना भेटेन तेव्हा त्यांचं नक्की आभार माने. असं काय बघतेस? कसं जमतो तुम्हाला हे? काय? हेच सगळ्यांशी असं मिळून मिसळून वागणं. स्वतःचा मोठेपणा कधी जाणवू सुद्धा देत नाही तुम्ही कोणाला. माहीमकर काका, सावंत काका, पटेल भाई या सगळ्यांना तुम्ही त्यांचे मित्र वाटता. आणि एवढंच नाही, बिपिन आणि रुपाली सुद्धा कम्फर्टेबल असतात तुमच्या बरोबर. कसं जमतं तुम्हाला हे सगळं? तुला नाही का साधं राहायला समज? पण माझं आयुष्य साधंच आहे सर. पण तुमचं तसं नाहीये ना. तुम्ही एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीचे मालक आहात, तरी एका चाळीतल्या छोट्याशा खोलीत राहिलात. ईशा, तुझ्यासाठी, तुझ्या फॅमिलीसाठी मी काहीही करू शकतो. सर, तुमच्या इतकं मोठं होणं कधी जमेल? तुमच्या उंचीला मी कधी पोचू शकेन का? आणि तुझ्यातला निरागसपणा, तुझ्या वागण्यातली सहजता, ती माझ्यात कधी येईल? हॅलो. हा आई साहेब, हो मी ईशाची आई बोलतेय. हा बोला बोला. काही नाही, तुम्हाला एवढं सांगायचं होतं की जावई बापू आणि ईशा निघालेत बर का घराकडे यायला. बरं झालं कळवलं ते. हो, मी त्या दोघांची वाटच बघत होते. मी अगदी समजू शकते हो. अशा सोन्यासारख्या मुलाची कोणतीही आई वाट बघेल. नाही, ईशा पण आहे ना बरोबर, म्हणून दोघांची वाट बघते मी. माझी ईशा फार नशीबवान आहे. इतका चांगला नवरा आणि अशी वाट बघणारी सासू तिला मिळाली.
जावई बापूंचं काय सांगणार हो. अहो आमच्या टिचबर घरात झोपले, यांची लुंगी घातली झोपताना, बाहेर फिरून आले, माझं अंथरूण सुद्धा घातलं, पण कशाबद्दलही तक्रार नाही. मला खात्री आहे रात्री उंदरांनी खुडबुड केली असणार आणि त्यांना त्रास दिला असणार, पण एका शब्दाने बोलले नाही तो. खरंच माणूस म्हणून फार चांगलेच जावई बापू. अहो तुम्ही सगळेजण त्यांच्या आवडीची माणसं आहात, त्यामुळे त्यांना तसं काही वाटणार नाही. मी ओळखते ना विक्रांतना. खरंच आमचं खूप भाग्य हो की आम्हाला विक्रांत सरांसारखा जावई मिळाला. आणि तुम्ही खूप नशीबवान आहात आईसाहेब, तुमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. हे गेल्या जन्मीचं पुण्यच असणार बघा. अहो आमच्या अख्ख्या चाळीत लाडके झालेत ते. विक्रांत सर अजून आमच्याकडे काही दिवस राहावे असं सगळ्यांना वाटत होतं चाळीतल्या. पुष्पा, अगं किती वेळ बोलतेस त्यांच्याशी, जरा आवडतं घे. पिंकीशी गप्पा मारल्यासारखं त्यांच्याशी काय बोलतेस. आणि आईसाहेब निमकर काय म्हणतायत, आम्हाला जावई नाही मुलगा मिळालाय, मुलगा. हो विक्रांत सरांना सांगा, ते इथून गेलेत ना तर आम्हाला करमत नाहीये आता. बरं बरं सांगते. ठेवते हा आईसाहेब फोन, काळजी घ्या. अच्छा. आईसाहेब नमस्कार. कसे आहात परांजपे? हो छान चाललंय सगळं. बरं, एक गोष्ट महत्वाची करायची आहे तुम्हाला. हा बोला ना. आपल्या वकिलांशी बोलून घ्या. सरंजामांची सगळी कागदपत्र घेऊन त्यांना घरी बोलवा आणि तुम्ही सुद्धा या त्यांच्या बरोबर. पण आईसाहेब हे असं सगळं अचानक? हो अचानक आहे पण महत्वाचं आहे. माफ करा आईसाहेब, पण नक्की मनात काय आलं ते सांगू शकाल का मला तुम्ही? इथे आलात की कळेल तुम्हाला, पण वकिलांशी ताबडतोब बोलून घ्या आणि पूर्ण तयारीनिशी त्यांना यायला सांगा. बरं बरं, जशी आपली मर्जी. ठीक आहे, संध्याकाळी भेटू. साहेबांचा मेसेज? हो आईसाहेबांचा मेसेज आलाय, मीटिंगला बोलवलंय संध्याकाळी. हा, असा मेसेज का पाठवला असेल त्याने? कशाबद्दल असेल मीटिंग? माहित नाही. लेट्स सी. कोणाचा मेसेज आला? व्हॉट? डस्टबिनचा मेसेज? ते मला? व्हॉट्स रॉंग विथ हर? आज संध्याकाळी घरी मीटिंग ठेवली आहे, कृपया वेळ काढा, महत्वाचं काम आहे. अरे यार, आता हिचं काय महत्वाचं काम असणार आहे? सोनिया, आज संध्याकाळी तुझी स्पा किंवा पार्लरची अपॉइंटमेंट असेल तर कॅन्सल करून टाक. हे बघ. हो 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 आलाय, मलाही मॉम इन लॉचा मेसेज आलाय. ओके, पण काय रे, हे घरातल्या घरात काय मेसेज करतात? व्हॉट्स रॉंग इन दॅट? मे बी दिस इज अर्जंट आणि त्यांना आपल्याला लगेच कळवायचं होतं. इनफॅक्ट आय एम हॅपी आई साहेब टेक्नॉलॉजी वापरतात. नाही काय आहे, त्यांच्या वयाच्या बायकांना जमत नाही मोबाईल वापरणं वगैरे. ग्रेट ग्रेट. जयदीप, तुला कुठल्याही गोष्टीची एक्साइटमेंट वाटते का? वेल, आय एम मोर एक्साइटेड अबाउट द मीटिंग. किती वर्षांनी आई साहेबांनी मीटिंग बोलवली. मी विचार करतोय काय असेल काय नक्की. आतापर्यंत तरी ब्रो इन लॉ मीटिंग भरवायचे किंवा ऑर्डर द्यायचे. डोंट फॉरगेट, त्यांनी लास्ट मीटिंग तुला या घराचे सगळे अधिकार द्यायला बोलावली होती. ही सगळी नाटकं आहेत. ओके, कम ऑन सोनिया, तुला दिलेली पॉवर तुला नाही वापरता आली. इट्स ओके. आणि दादा कधीही ऑर्डर्स देत नाही. तो जे काही करतो ते सगळं आपल्या भल्यासाठीच करतो. ओके. हे हे हेच हेच तर सांगते ना, हे सगळं तुम्हाला वाटतं. आय नो हिम व्हेरी वेल.
व्हेरी कनिंग. का लवाड आहे ना तो की प्लीज सोन्या, इनफ. एकतर आजची मीटिंग दादाने बोलवली नाहीये, त्यामुळे तू उगाच त्याला नावं ठेवू नकोस. ओके. मला वाटतंय आज आई साहेब नक्कीच काहीतरी सरप्राईज देणार आहेत. हो या, दॅट रिमाइंड्स मी, सरप्राइजेस. ब्रो इन लॉ मुळे ना या घरात प्रत्येकाला सरप्राईज द्यायची सवय लागली नाही. आय होप द सरप्राईज इज प्लेझंट. आय एम शुअर नक्कीच चांगलं सरप्राईज असणार आहे. होप सो. हा, बाय द वे, ईशा आणि ब्रो इन लॉ घराबाहेर गेले ना कुठेतरी, सो ते येणार आहेत ना मीटिंगला? म्हणजे आय एम जस्ट आस्किंग. थांबा इथेच. आईसाहेबांनी थांबायला सांगितलं. आईसाहेब. हो आले. आईसाहेब काय हे? मला शक्य झालं ना तर रोजच दृष्ट काढीन मी तुमची, कारण अख्ख्या जगात लोकप्रिय झालात तुम्ही. कुणाची दृष्ट नको लागायला. बरं, कसं वाटलं ईशाच्या घरी? छान झालं, पण मला तुमच्या मेसेजचा अर्थ नाही कळला. त्यात काय अर्थ असायचा? तुमच्या सगळ्यांचा थोडा वेळ हवाय मला. संध्याकाळी जमूया. आईसाहेब, काही सिरियस? सगळं समजेल ना संध्याकाळी. आणि काळजी करण्यासारखं काही नाही इतकंच सांगते. ईशा, तुला पण यायचंय? हा, या. मंदा, चल तव्यावर टाकूया. हो. ईशा, मी जरा. हो सर, माहितीये. जाऊन या तुम्ही रूम मध्ये. महाजन साहेब, सगळी डॉक्युमेंट्स चोख पाहिजेत. हो, ते मी बघतोच आहे, पण अचानक आई साहेबांनी हे काय ठरवलं ते काही कळत नाही. मलाही तोच प्रश्न पडलाय. पण आपण तिकडे गेल्यावर कळलंच ना आपल्याला त्यांच्या मनात काय आहे ते. राईट. शेवटी आपण काय हो, हुकुमाचे दावेदार. हे घ्या. सगळे आहेत ना पेपर? हो, अगदी अगदी. आपल्याला निघायला हवं. हो, कर्जतला जायचं आहे. राईट. आई साहेब वेळेच्या किती पर्टिक्युलर आहेत माहिती ना? अगदी अगदी. या. चा. ईशा, काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही, ते हेअरब्रश शोधतेय मी केव्हापासून. हा, काय समोर आहे? काय झालं? कसला विचार करतेस? काही नाही. काय झालं? काहीच नाही. नक्की? चला, निघायला हवं आपल्याला. सर, मी यायलाच पाहिजे? अर्थात. आईसाहेबांनी बोलवलंय खाली. सर, मला ना एक विचित्र फिलिंग येत आहे. भीती वाटते आतून मला. कसली? माहित नाही, पण का बोलवलं असेल आईसाहेबांनी आपल्याला? ईशा, ते आता खाली गेल्याशिवाय आपल्याला कसं कळणार आहे?